70 म्हातारे बिन चष्म्याचं वाचित ज्युनियर केजी ज्याला झाड काकाचा चष्मा आहे इंग्लिश मीडियम टू टीचर दिसते त्याला टू टीचर हे सरांना म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जण कसं काय सर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौघं कसं काय डोळे विनोद नाही हा डोळे गेले कंबर गेली मेंदू गेला मेंदू वापरणारा मोबाईल वापरणारा झोप नाही झोप यावं म्हणून कुठं सुरू झाली पटापट बोला बरोबर पहिला काय तिथे उतर गई ही टोळी मधली पटापट बोला पहिल्यांदा काय घेतला मोबाईल मुळे डोळे पटापट बोला डोळे कंबर मेंदू जोरात बोला मेंदू गेला कंबर गेली मित्र गेले झोप गेली त्यामुळे झोप यावं म्हणून काय सुरू केली क्वार्टरला काय लागत्या पैसे म्हणून चोरी सुरू केली चोरी पचली मोबाईल घेतला कडकडे बघा बाहेर मोबाईल घेतला गेम खेळायला लागला खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दोस्ती झाली पण तशी पोरगी पाहिजे नाही पण हा घरी कामाला जोरात बोला कामाला लागला तिने मला हा कामातून पटापट बोला तिने येते एटीएम मोकळं हे भिकारी झालं प्रेम वाढलं पटापट बोला प्रेम वाढलं पळून जायचं ठरलं पळून गेले पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन त्याच्यामुळे याला लोड आला याने तिच्या थून बरोबर येते ती याने तिच्या थून दिली ती निघून हा मोकळा मोकार एक दिवस केला जागेवर त्याच्या काळ वेळा येतील त्याचं प्रवचन सुद्धा काय वांग सांगू तो कसा मिळाला याची ववी नको का काय विसरी असे पुरीनं धोकाने माझ्या असेल त्याचा पास सांगितलं मी नाव सगळं सांगेल घरवर जाऊ द्या पण 2 वर्षाचं दुःख गेलं तुमचं अजून माणूस मारायचा आहे इथं पाया पडतो मोबाईलचा वापर कमी करा मजा नाही आणि क्लिपा कमी करा या क्लिपांमुळे चांगल्या माणसांचं जीवन संपलं राजकारणी लोकांनी काय करा तुमच्याशी एखादा माणूस बोलत असताना त्याचा फोन बंद असेल तरच बोला काय नाही अधिकारी वर्ग पोलीस खात्याचे लोक समोरच्या माणसाचा मोबाईल बंद असेल तर बोला लोक तुमचे क्लिपांपाईट चांगली माणसं कामाला लागली काय म्हणतो इतका वाईट ना चालला हे हरामी खिशात मोबाईल तिथे आपलं बोलणं हे आता हे कीर्तन नाही हे कॅमेरे घेणारवाले हे मोबाईल मध्ये कीर्तन येतात यांना गाजरे कीर्तन करत नाही हे हलकट क्वालिटीची काय करतात घरी गेले म्हणजे बघ्याचं प्रमाण काढून टाकेल यांना काही कळत नाही आणि असं एखादं वाक्य काढी द्या तर ते आपलं ठोकी द्या अशी नावाची यांचं वाटलं होणार न्यायालय खरं बघू आज जर कोणी क्लिप टाकली ना आज तुला शेवालाल महाराज शपथ पण सांगतो तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही विनोद नाही महाराज क्लिपला कंट्रोल केलं पाहिजे काय म्हणतो 2 राजकारणी माणसं मित्रत्वाने सुद्धा कधी भेटून 2 विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एकत्र चहा पिऊ त्याचा फायदा ही मंडळी वेगळा घेतली काय हे क्लिपवाले काय करतात दोघांचे गप्पा दोघांशी मारतात आणि अशी क्लिप त्या ठिकाणी एकत्र येण्याच्या मार्गावर हा विनोद नाही मला या माणसांनी चांगली माणसं संपवली महाराष्ट्र सध्या जेवढी प्रयत्न गाजत ना महाराष्ट्रात याला सगळ्याला क्लिपा जबाबदारी काय म्हणतो क्लिपाला कंट्रोलच केलं पाहिजे काय म्हणतो
कशी ती क्लिप आमच्या गाया पालकांना महाराज लोकांना लई केला त्या क्लिप थोडं वाजवलं का टुक 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 पडली क्लिप थोडं गायला का पडली क्लिप शिडीला बकरू झालं पडली क्लिप अरे काय बावळा तुम्हाला पुरी निकबार लाज असो नदगीत घाली ती भारीसाठी नेसती मेहंदी घाली तर करावी ती निम्मा वाटपून फसलं पुरी निघावून झाली आणि आपली संस्कृती काय आहे आपण माणसं कोणी कुठेतरी मेकअप करायचे कुठेतरी काहीतरी कोणी म्हातारे पण सेवा करणार म्हातारे मी केस काही करतात म्हातारीच्या मला धांदा गेले ते दिवस राहिलेच्या आठवणी मग दुसरी कर असायला जेवण काय झालं विनोद नाही याला कंट्रोलच केलं पाहिजे काय म्हणते आणि चांगले चांगले माणसं बदनामीला नाव ठेवले पावलं ती समज तो बघत नाही कॅमेराला आणि करू नये कारण ही माणसं पैसे कमावतात पण दुसऱ्याच्या इंटरव्ह्यूला खतरा करतात आज जर क्लिप टाकली ना तुला इतके जुलाब होणार जे ती सोडू शकत राजकारणी लोक सगळे याच्यापासून सावधतात आता खरा करू नाही एक पोलीस 2 डॉक्टर आणि 3 सहकारी संस्था सगळ्यात जास्त मदत कोणती सहकारी संस्था डॉक्टरांनी तरी थोडाफार माल छापला खरे कोरोना ते पण माहिती होणार फक्त पोलीस कारण संसाराला मारा सगळ्यात जास्त कोरोनाचे पेशंट कोण पोलीस बिचारे जीवाला मोकलं त्यांच्या मुलीने सांगितलं पप्पा मला 12वीचा पेपर आहे करायचे ते सांगितलं मला ड्युटी एक रिक्षा नाही एवढं संसारावर पाणी ठेवून त्यांनी काम केलं मला तर त्यांचा सत्कार नाही काय ज्यांनी लुटून आणलं काय जग झालंय मला नाही तर खरे कष्ट मला 2-4 लोकांची तू आता ऑफिस मध्ये अधिकारी याला एवढा लोन नाही तरी पोलीस खात्याला किती लोन झाला मंत्री यांना येऊन वरवरा खाली बघा मंत्री आले की नाश्ता करून गेले त्यांना पेमेंट पाहिजे महाराज भरपूर आपली उरफाटी कार्यक्रम ज्याला काम कमी त्याला पेमेंट लोका पोलीस खात्याला सगळ्यात जास्त पेमेंट पाहिजे हे काम तर दुपारी घर सांभाळायचं आपण त्याला काम खाते देऊ ते दोघांनी अंगणवाडी बाई 30 पोरं सांभाळली बरं रंगाचा माल साधा आहे का तिच्या ताब्यात एक मुतात एक फोकात एक मुतात त्या मातीचाच गाळ तरी करायचा सगळ्या रंगाचा माल सांभाळायचा अंगणवाडीच्या बाईची कष्ट पंचच नाही बरं हाणायचं नाही आपण तरी कानपट्टी ठेवून आता आपण तर कोरोना मागितलं नाही हे मोबाईल घेऊन खेळ ती बाई मारती का मारली पण सांभाळायची जबाबदारी किती मोठी आहे साधी नाही मला कोण खोकल कोण लगेच करेल कोण घुगरी घेत लगेच पडून जाणार त्याला जमणार तो दुसरं घुगरीकच मोठाच काय त्यांना लई पगार पाहिजे त्यांना पण पस्तीस मिनिटाचा तास 25 आहे त्यांचा 35 मिनिटाचा तास आहे त्यांना 45,000 आमचा 60 मिनिटाचा तास शिवाय एवढा खाऊन तास राहतो आता लोक काय म्हणतो कीर्तन चालू पैसे देतात आम्ही 1.5 वर्ष अनुभव घेतला ना कोणी कामाचं नाही रे No!
तुम्ही म्हणाले वाचायचं पुढं तर अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 याच्यावर जवळ म्हणायचं कसं एका मिनिटात डोळे गेले कान गेले शरीर थकलं की भजनामध्ये देह ठेवा तर 8व्या अध्यायात शिवले तेरी जितीने अवसरे यावरून जीवी उरे ते मरणाची मेले फार लागे माणूस मेला खाली काय पडलं प्रेम. आता खांडेकर परिवारांच्या या गोड जेवणाच्या कार्यक्रमाला आपल्याला 2-3 संकल्प करायचे. एक आपल्याला माणूस मिळाला आजपासून मेलेल्या माणसाचे कपडे गोधड्या उशा अजिबात नदीत टाकायचा. नदी माता काय म्हणतो पेटून द्या पण नदीत नाही टाकायचं. आणि दुसरी गोष्ट मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही टाकायचं. ती राख गुणीत भरून घरी घेऊन या घरी. शेतात 2-3 खड्डे घ्या त्या खड्ड्यात ती राख टाका आणि आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावा. ही खरी श्रद्धांजली. नद्या स्वच्छ होणं काळाची गरज आहे काय नाही. आणि हे झाड सरकार लावी यांच्या भरोश्यावर राहू नका. इंग्रज गेल्यापासून झाडं लागतात परत इंग्रजी यायची वेळ आली. जून महिना आला का गुरुजी उकरा शाळा. जून महिना आला का पुढारी उठले. दरवर्षी खड्डा तोच फक्त उकरा लावा मरा. एक व्यक्ती एक साथ हीच माझा खंडित खरी सगळ्यांनी जर झाडं लावली असती तर मागच्या 3 महिन्यात ऑक्सिजन सुद्धा माऊलीची ओवी 700 वर्षापूर्वीची होती. वृक्षी लावावी जलाशय निर्माण महावडे काय केला ही काळाची मेलेल्या माणसाचे कपडे काय बदलल्या मनुष्य जमीन टाकलं नदी पैसे टाक 5 रुपये बरे कागदावर सह्या करून ठेवून त्याच्या वगैरे नदी टाकली. हो काय बहीण काय भाऊ 80% बहिणी खाते खोलायला भाऊ नियम जाम करणार नाही एवढे भाऊ जाम करून बहिणी काय करायला काय बहिणी खाते खोलाय फार भाऊ जाम करून टाकले. भावाला पाहिलं तुमच्या मध्ये आजार नाही आज दिसलं तुला माग तो पाया करतो थांबत्याला विचारते तो लावून धर लागली लावून धर. एक पहिला संकल्प माणसाचे कपडे मुळात नदीत टाकायचे. दुसरी गोष्ट आज एवढे मोठे आपण कार्यक्रम करतो पूर्तीचे बरोबर. आपण जेवतो कशा पत्रवळी कशाची आपल्याला काय काय पूर्वी पत्रवळी कशी होती पाणी. ती पत्रवळी 2 दिवसात सडत मिनरल म्हणजे खत तयार होतो. ही सडत का नाही बुद्धती का नाही. तिच्यावर बुंदी सारखे काही पदार्थ आहेत. किड्या मुंग्या गाडून दुसरे प्राणी आणण्यासाठी तिथं येणार ते त्यांना घातक त्या चांगले. पण पाया पडून सांगतो जेवण साधं झाला ताटल्या वापरा पण प्लॅस्टिक मुक्त जेवण करा. लॉन्स वाल्यांनी ताटल्या ठेवायला काही हरकत नाही पूर्वीचं लॉन्स पण हे बंदच करायला पाहिजे. काय नाही तुम्हाला सुधारते का नाही काही नवीनच करायचं. आता लग्नात एक फाजील पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी घुसवून घ्यायची आणि फिकून हार घालायची. गेला मागण्याच्या त्या बामनं नवरदेवाच्या ठेवून दिली मला नवरी माझी गेला घेऊन तो नवरदेव झाला स्वतःला ना आमच्या लोकांनी काय झाला. ही पुढे पद्धत आहे. काही नवीनच आणायचं. चांगले गोड गुलाबजामू होते. माझ्या बापाचं काय केलं गुलाबजामूनच नाम पुढे गेले. काय तुमच्या बापाचं गेलं गुलाबजाम पहिले कसे होते बोल टपाटपा लोक खात होते. बरं याच्यात जनतेचा विकास काय जनतेच्या हिताचे काही ठोस निर्णय घेताना
गुलाबजामुन लांब करणे ह्या योजनेचा अनेक जणांना फायदा घेता येईल अशी स्कीम येतात. काय लक्षात मला की चांगला गोल होता टपाटात खात होते लोक याला लांब करा कुठला म्हातारीला नागपुरी मी आलं म्हातारी काय घेणार बरोबर लांब करून आखूड करून हीच काय तुमच्या स्वप्नात तरी होतं का पाणी बाटलीत मिळत महाराज विहिरीत घरातलं पाणी प्यायला लोक खरं क्षारचं पाणी कोणतं आहे विहीर पण काही झालं ना बाटली बाटली पाणी उडेल काल तरी चालवलं गेलं नाही फक्त काय तुम्हाला झालंय काय नक्की चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते कोणी झग मारली गेले राजाराणी काय तुमच्या बापाचं घेतलं का राजा इतका लांब काय चाललंय पाहता काय नाही असं खरं बोललेलं थांबत होता पण हे मुद्दे काळाची काही काही बसत देह पडला माणूस नेला मला माझे गुरु भेटले निवृत्तीनाथ दहावी ज्ञानेश्वर महाराज सांगे घरी गावात कुठले बरे विचार मला ज्ञानेश्वर महाराज कोण म्हणजे मला भेटलं मला विचार कोण ज्ञानेश्वर ऐका आता वारकरी ऐका मला काय माझ्याकडे सगळ्या रंगात आपल्याकडे सगळे बांधले आमचा रंग पाहिजे मी कधी कीर्तन समोरची माणसं पाहून घाला तुम्ही विद्वान आहे तुम्हाला मुंग्या येतील आपलं कीर्तन मी बाईची बाबाची गोष्ट सांगून जाऊ घालाय मोकळा आमच्या कीर्तनकारांचा काय भाषण झाला टीव्हीला गेल्यावर जाहिरात होईल असं वाटलं आणि आजचे कीर्तनकार पुढे कुठले टीव्हीला कीर्तन ऐकलं गावात लोक ठेवले म्हणजे बाबा गेल्या लोक म्हणजे टीव्ही सांगितलं तेच गावात सांगितलं म्हणून घे बंद आई वय झाला औषधाला भांडवलच लागत महाराज